हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या अमरावती युनिव्हर्सिटीच्या बी.कॉम फर्स्ट इयर सेमिस्टर फर्स्टमधला जो आपला अकाउंट विषय आहे त्या अकाउंट विषयाच्या फर्स्ट चॅप्टरचा पहिल्या लेसनचा या ठिकाणी स्टडी करणार आहोत, ज्याचं नाव आहे जर्नल एंट्रीज. इथे लिहिलेलं आहे जर्नल एंट्रीज. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, अत्यंत सोपी आहे आणि आउट ऑफ मार्क्स आपण या टॉपिकमध्ये घेऊ शकतो. नॉर्मली 16 मार्क्सचा टॉपिक आपल्याला असणार आहे. हे युनिट प्रकरण किती मार्क्सचं असणार आहे? 16 मार्क्सचं आपल्याला प्रकरण या ठिकाणी असणार आहे. सो आपण याचा या ठिकाणी अत्यंत सोपी भाषेमध्ये अभ्यास करण्याचा प्रयत्न करू आणि चांगल्या लँग्वेजमध्ये समजून घेण्याचा इथं प्रयत्न करूया. ओके, सो आपण स्टार्ट करू जर्नल एंट्रीज. नॉर्मली जर्नल एंट्रीज म्हणजे असते काय हे आधी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ जर्नल एंट्रीज? काय असते जर्नल एंट्रीज? तर थोडक्यात मी तुम्हाला समजून सांगतो काय असते जर्नल एंट्रीज. की तुम्हाला माहिती असेल की संपूर्ण भारतभर, ऑल इंडिया किंवा संपूर्ण जगामध्ये अनेक कंपन्या आहेत, बिझनेस आहेत, मोठे बिझनेस असतात, मोठ्या कंपनीज असतात. तर त्या बिझनेसमध्ये किंवा त्या कंपनीजमध्ये दैनंदिन डेली अनेक सारे ट्रान्झॅक्शन्स होत असतात. ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय? व्यवहार. अनेक करोड रुपयाचा माल खरेदी केला जाते, करोड रुपयाचा माल विकतो आपण, सॅलरी आहे, रेंट आहे, वेजेस आहे, अनेक सारे ट्रान्झॅक्शन्स होत असतात, बरोबर. आणि हे ट्रान्झॅक्शन्स ज्यावेळेस बिझनेसमध्ये घडतात तेव्हा ते कुठंतरी एखाद्या ठिकाणी रेकॉर्ड करणं फार गरजेचं असते. जर आपण ते रेकॉर्ड केले नाहीत तर आपल्या बिझनेस प्रॉफिटमध्ये आहे, लॉसमध्ये आहे, नेमका आपल्या बिझनेसमधून कशाप्रकारे पैसा मनी चालला, कशाप्रकारे मनी आपल्या बिझनेसमध्ये येत आहे हे आपल्याला समजू शकणार नाही, बरोबर ना. त्यामुळे एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये, एका विशिष्ट आकृतीबंधमध्ये ते कुठंतरी रेकॉर्ड करणं किंवा लिहिणं फार गरजेचं असते. सो बिझनेसमध्ये किंवा कंपनीजमध्ये होणारे जेवढे व्यवहार आहेत ते व्यवहार रेकॉर्ड करून ठेवण्यासाठी एक सिस्टीम, एक आराखडा, त्याला म्हणतो आपण जर्नल एंट्रीज. काय आहे जर्नल एंट्रीज? तर जेवढे ट्रान्झॅक्शन्स होतात ते ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करण्याचे एक आर्ट, एक कला, त्याला काय म्हणतो आपण? जर्नल एंट्रीज. आणि त्याच जर्नल एंट्रीजचं आपल्याला इथं स्टडी करायचं आहे. आता आपल्याला जर्नल एंट्रीज शिकायच्या आहेत, म्हणजेच आपल्याला जर्नल एंट्रीज कशा तयार करायच्या, किंवा आपल्यासमोर जर एखाद्या व्यक्तीनं एखादं रेकॉर्ड आणलं की हे घ्या आमच्या कंपनीचं रेकॉर्ड, एवढ्या रुपयाचा एका महिन्यामध्ये आम्ही अशा प्रकारे माल खरेदी केलेला आहे किंवा विकलेला आहे, किंवा असे ट्रान्झॅक्शन्स आमच्या संपूर्ण कंपनीमध्ये झाले, असं आपल्यासमोर जर एखाद्या व्यक्तीनं आणलं तर आपल्याला त्या जर्नल एंट्रीज करता आल्या पाहिजे. मग कशा करायच्या आपण या ठिकाणी ते शिकणार आहोत. दॅट इज कॉल्ड जर्नल एंट्रीज. मराठीमध्ये याला काय म्हणतो आपण? कीर्द नोंदी किंवा रोजकीर्द, असं त्याला मराठीमध्ये काय शब्द आहे, त्याचा स्टडी आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये आता करणार आहोत. ओके, स्टार्ट करू आपण. आता जर्नल एंट्रीज करायच्या असतील तर आपल्याला सुरुवातीला काय माहिती पाहिजे की रूल्स आहेत. एकूण 3च प्रकारचे रूल्स आहेत फक्त, बरोबर. 3 टाईप्स ऑफ रूल्स आहेत. कशाचे? अकाउंटिंगचे, म्हणजे जर्नल एंट्रीजचे. ते रूल आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. ते रूल जर आपल्याला माहिती असतील तर चांगल्या प्रकारे आपण इथं जर्नल एंट्रीज करतो. आणि जर्नल एंट्रीज अत्यंत महत्त्वाचे आहेत. ज्याप्रमाणे आपल्याला ABCD इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्लिश ग्रामर माहिती पाहिजे आणि अल्फाबेट्स माहिती पाहिजे. मराठी शिकायचं असेल बाराखडी माहिती पाहिजे. मराठीचं ज्याप्रमाणे बाराखडी असते त्याचप्रमाणे पूर्ण अकाउंटिंगची बाराखडी म्हणजे जर्नल एंट्रीज. इंग्लिशचे अल्फाबेट्स म्हणजे जर्नल एंट्रीज. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा एक बेस आहे, हा एक बेसिक आहे जर्नल एंट्रीज अकाउंटिंगचं. हे जेवढं परफेक्ट तेवढं आपलं पुढचं अकाउंट या ठिकाणी परफेक्ट होणार आहे. ओके, आणि हेच जर्नल एंट्रीज आपल्याला शिकायचे आहेत. नॉर्मली किती रूल सांगितले मी तुम्हाला? 3 रूल याच्या ठिकाणी आहेत. आणि हे नियम पाहण्याच्या आधी, हे रूल्स पाहण्याच्या आधी 2 गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्या म्हणजे कोणता? एक आहे डेबिट, वारंवार शब्द असते प्रत्येक एंट्रीमध्ये, आणि दुसरा शब्द आहे क्रेडिट. ओके, आता डेबिट म्हणजे काय आणि क्रेडिट म्हणजे काय, बरोबर ना. आता डेबिट आणि क्रेडिट कशाला म्हणतो आपण? मॅथमॅटिक्स सगळ्यांना माहिती असेल 10th पर्यंत किंवा आपण त्याचा स्टडी करत असतो. तर काय होते? प्लस आणि मायनस, बरोबर आहे. प्लस आणि मायनस, प्लस आणि मायनस सारखंच काय असते? डेबिट आणि क्रेडिट. डेबिट म्हणजे आपण असं म्हणू शकतो की प्लस आणि क्रेडिट म्हणजे मायनस, बरोबर. मिनिंग समजून घेण्यासाठी ॲक्च्युअलमध्ये काय असते आपण इथं पुढे पाहणार आहोत. ओके ना. सो नॉर्मली डेबिट म्हणजे प्लस करतो आपण आणि क्रेडिट म्हणजे काय करत असतो? मायनस. मायनस म्हणजे क्रेडिट आणि डेबिट म्हणजे प्लस. एवढं जरी लक्षात ठेवलं आपण तरी चालेल. यालाच मराठीमध्ये म्हणतो आपण नावे आणि याला मराठीमध्ये म्हणतो आपण जमा. जे कॉमर्सचे स्टुडंट आहेत त्यांना चांगल्या प्रकारे याचा मिनिंग माहिती आहे. नावे काय असते आणि जमा काय असते. आणि जे नॉन कॉमर्स नव्यानं कॉमर्समध्ये आले त्यांनी लक्षात ठेवायचं, नावे एक प्रकारे म्हणजे काय? प्लस करणे, आणि क्रेडिट करणे म्हणजे काय करणे? मायनस करणे. ओके, सो आपण या ठिकाणी स्टार्ट करू. आता डेबिट क्रेडिट तुम्हाला चांगलं समजलं असेल मी असं गृहीत धरतो.
ठीक आहे. आता पाहू आपण याचे रूल्स. जर्नल एंट्रीज जर आपल्याला करायच्या असतील तर देर आर थ्री टाईप्स ऑफ रूल्स फॉर अकाउंटिंग फॉर जर्नल एंट्रीज. मग तिथे कोणते रूल आहेत? बरोबर. आता याच 3 नियमांना आपण काय म्हणतो? गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग. काय म्हणतो आपण याला? गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग असा शब्दप्रयोग करत असतो आपण. मग हे कोणते रूल आहेत? तर नॉर्मली 3 प्रकारचे रूल्स या ठिकाणी आहेत. त्यातला पहिला रूल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. फर्स्ट रूल इज रिअल अकाउंट. रिअल अकाउंट. पहिला नियम कोणता आपला? रिअल अकाउंटचा. मराठीमध्ये म्हणतो आपण वास्तविक खाते. लिहितो मी येथे वास्तविक खाते. वास्तविक खात्याचा नियम असं मराठीमध्ये याला म्हणतो आपण. ओके. काय म्हणते वास्तविक खात्याचा नियम? त्याचं आहे नावचं त्याचं वास्तविक खाते, रिअल अकाउंट. कशाशी संबंधित आहे? कधी हा आपल्याला अप्लाय करायचा किंवा हा रूल म्हणजे काय की जेव्हा केव्हा आपल्या बिझनेसमध्ये एखादी संपत्ती असेट येते किंवा जाते. बरोबर. म्हणजे टोटली कशाशी रिलेटेड? असेटशी रिलेटेड असणारा हा नियम. असेट म्हणजे काय? असेट कशाला म्हणतो की जी गोष्ट आपल्याला डोळ्याने दिसते आणि ज्याला आपण स्पर्श करू शकतो अशा संपूर्ण वस्तूसंबंधी हा नियम आपल्याला तिथे लागू करायचा आहे, त्याला अप्लाय करायचा आहे. फॉर एक्झाम्पल फर्निचर डोळ्याने दिसते, त्याला स्पर्श करू शकतो, असेट आहे. त्यानंतर एखादं कॉम्प्युटर डोळ्याने दिसते, स्पर्श करू शकतो, काय आपली ते असेट आहे. त्यानंतर कॉम्प्युटर, लॅपटॉप, बिल्डिंग ह्या सगळ्या गोष्टी आपल्या असेट असतात. म्हणून जेव्हा केव्हा आपल्या बिझनेसमध्ये असेट येते किंवा आपल्या बिझनेसमधून असेट जाते तेव्हा आपल्याला हा नियम काय करायचा आहे? लागू करायचा आहे. बरोबर ना. काय सांगते हा नियम? काय याचा नियम असा आहे व्हॉट कम्स इन डेबिट अँड व्हॉट गोज आउट इन क्रेडिट. सिंपल नियम आहे. काय सांगते आपल्याला नियम? व्हॉट कम्स इन डेबिट अँड व्हॉट गोज आउट इन क्रेडिट. मराठीमध्ये काय म्हणू आपण याला? येणाऱ्या संपत्तीच्या खाते नावे करा आणि जाणाऱ्या संपत्तीच्या खाते काय करा? जमा करा. नावे म्हणजे डेबिट, जमा म्हणजे क्रेडिट. व्हॉट कम्स इन डेबिट अँड व्हॉट गोज आउट इन क्रेडिट. जेवढं केवढं बिझनेसमध्ये येत आहे ते सगळं लिहायचं आपल्याला डेबिटमध्ये आणि जेवढं केवढं बिझनेसमधून चाललं ते सगळं कुठं लिहायचं आपल्याला? क्रेडिटमध्ये. बरोबर ना. मग आता हा नियम समजून घेण्याकरता आपण काय करू? याचं एक एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पल पाहिलं की आणखी चांगल्या प्रकारे समजेल आपल्याला तो. सो आपण एक एक्झाम्पल घेऊ. एक बिझनेस आहे, त्या बिझनेसमध्ये अशा प्रकारे ट्रान्झॅक्शन्स घडलं की परचेस म्हणजे खरेदी, परचेस फर्निचर. काय ट्रान्झॅक्शन? परचेस फर्निचर फॉर ₹10,000 बाय कॅश. ट्रान्झॅक्शन्स काय आपलं? परचेस फर्निचर फॉर ₹10,000 बाय कॅश. परचेस म्हणजे खरेदी करणे. ओके. हा ट्रान्झॅक्शन्स आहे. मराठीमध्ये काय म्हणू आपण याला? की 10,000 रुपयाचं फर्निचर आपण खरेदी केलं बाय कॅश. कॅशमध्ये रोकड नगदीनं ते आपण ते खरेदी केलेलं आहे. हे झालं आपलं ट्रान्झॅक्शन्स. आता याची करायची आपल्याला जर्नल एंट्रीज आहे. आता पहिले पाहू आपण की कोणता नियम लागू होते, कोणता रूल लागू होणार इथं? कोणता होणार आहे? तर रिअल अकाउंट. काय कारण? इथं फर्निचर आहे आणि फर्निचर आपल्या बिझनेसची काय असते? असेट असते. बरोबर. आणि ज्याला आपण डोळ्यानं पाहू शकतो, स्पर्श करू शकतो अशी पूर्ण असेट असते. त्या ठिकाणी हा रूल्स आपल्याला लागू होणार आहे. फर्निचर डोळ्याने दिसते, आपण त्याला स्पर्श करू शकतो, पूर्ण काय होणार आहे? या ठिकाणी रूल क्रमांक फर्स्ट रिअल अकाउंटचा रूल अप्लाय होणार आहे. काय सांगते रूल्स आपल्याला? व्हॉट कम्स इन डेबिट अँड व्हॉट गोज आउट इन क्रेडिट. पाहायचं आपण आपल्या बिझनेसमध्ये काय येत आहे आणि आपल्या बिझनेसमधून काय जात आहे. पहा काय होते इथं? परचेस फर्निचर, खरेदी केलं आपण फर्निचर, म्हणजेच काय झालं? एक प्रकारे ते आपल्या बिझनेसमध्ये फर्निचर आलं. बरोबर ना. खरेदी जर केलं आपण फर्निचर तर ते आपल्या बिझनेसमध्ये आलं. ओके. व्हॉट कम्स इन डेबिट, जे आलं ते काय करा? डेबिट करा. मग काय करू आपण? आता जर्नल एंट्रीज करताना बाय आणि टू हे 2 शब्द वापरायचे असतात आपल्याला. जे आता पुढे आपण आणखी एक्झाम्पल पाहिले की तुम्हाला समजून जाईल. परंतु लिहिताना डेबिटमध्ये लिहिताना काय शब्द वापरतो आपण? पहिले बाय शब्द. काय आलं? बिझनेसमध्ये फर्निचर आलं म्हणून बाय फर्निचर अकाउंट डेबिट. बाय फर्निचर अकाउंट डेबिट. ओके. हे झाला पहिला परिणाम. बरोबर आहे. आता याचा दुसरा परिणाम लक्षात ठेवायचा आपण की प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे एकूण 2 इफेक्ट होणार आहेत. प्रत्येक ठिकाणी 2 इफेक्ट होणार आहेत. बरोबर आहे. कुठंतरी प्लस आणि कुठंतरी मायनस. कोणते ट्रान्झॅक्शन्स घ्या, असं एकही ट्रान्झॅक्शन नाही की त्याचा एकच इफेक्ट होते म्हणून.
प्रत्येक ट्रान्झॅक्शन्स, प्रत्येक व्यवहाराचे एकूण 2 परिणाम होतात, 2 इफेक्ट होत असतात. एक कुठंतरी तो डेबिट होते, तर एक कुठंतरी तो काय होत असते, क्रेडिट होत असते. बरोबर, यालाच म्हणतो आपण डबल एंट्री सिस्टीम. बरोबर ना. डबल एंट्री सिस्टीम म्हणजे काय की त्या व्यवहाराचे 2 परिणाम होतात, ते 2 परिणाम आपण या जर्नल एंट्रीमध्ये करत असतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची आणखी आपण की टोटली जेवढं आपलं अकाउंटिंग आहे हे पूर्ण अकाउंटिंग आपलं डबल एंट्री सिस्टीमवर काम करत असते. टोटल डबल एंट्री सिस्टीम आपल्या बिझनेसमध्ये चालत असते. ओके, सो पहिला परिणाम केला आपण बाय फर्निचर अकाउंट डेबिट. का डेबिट? कारण फर्निचर आपल्या बिझनेसमध्ये आलं. व्हॉट कम्स इन डेबिट, फर्निचर कम म्हणजे डेबिट आलं ते, त्यामुळे डेबिटमध्ये. ओके, आता व्हॉट कम्स इन डेबिट पुढे काय म्हणते, व्हॉट गोज आउट इन क्रेडिट. आता फर्निचर तर आलं, परंतु गेलं काय बिझनेसमधलं आपल्या, काय झालं, आपण फर्निचर खरेदी केलं, ते फुकट दिलं काय समोरच्यानं आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट देऊन टाकलं असेल काय, नाही. बरोबर, त्याच्या बदल्यात आपण त्याला काय दिली, कॅश दिली. फर्निचर घेतलं आपण त्याच्याकडून, परंतु त्याच्या बदल्यात आपण त्याला काय दिली, कॅश दिली. बरोबर ना. म्हणून मग काय गेलं बिझनेसमधून, कॅश गेली आपल्या बिझनेसमधली. बरोबर ना. काय झालं, कॅश गोज आउट. त्यामुळे मग काय करायचं, व्हॉट गोज आउट इन क्रेडिट. त्यामुळे कॅश गेली, म्हणून क्रेडिटमध्ये लिहिताना आपल्याला काय शब्द वापरायचा असते, पहिले टू इथं लावत असतो आपण. टू काय गेलं बिझनेसमधली, कॅश, म्हणून टू कॅश अकाउंट क्रेडिट. किती अमाऊंट आहे डेबिटमध्ये, 10,000 आणि क्रेडिटमध्ये पण 10,000. हे झालं आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन. अशा प्रकारे आपण पहिल्या रूल्स वापरून, रिअल अकाउंटचा रूल्स वापरून अशा प्रकारे जर्नल एंट्रीज तयार करू शकतो. बरोबर ना. बाय एंट्री काय तयार झाली पूर्ण, बाय फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, दॅट इज कॉल्ड जर्नल एंट्रीज. याला म्हणतो आपण जर्नल एंट्रीज. दुसरं एक एक्झाम्पल घेऊ आपण समजून घेण्याकरता आणखी. हे मुळू तुम्हाला स्क्रीनशॉट काढू शकता, तुम्हाला जर लिहायचं असेल किंवा नसेल लिहायचं स्क्रीनशॉट काढू शकता. सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण फर्निचरचंच घेऊ. फर्निचर म्हणजे सगळ्यांच्या परिचयाचा. फर्निचर सोल्ड, सोल्ड म्हणजे विकलं ते. फर्निचर सोल्ड फॉर ₹10,000 बाय कॅश. सेकंड ट्रान्झॅक्शन्स काय आपलं, फर्निचर सोल्ड फॉर ₹10,000 बाय कॅश. काय मराठी अर्थाचा की 10,000 रुपयाला नगदीमध्ये फर्निचर विकलं आपण. बरोबर, फर्निचर आहे, संपत्ती आहे, असेट आहे. कोणता नियम, रिअल अकाउंटचा रूल आपल्या ठिकाणी लागू होणार आहे, अप्लाय होणार आहे. काय सांगते रूल्स, व्हॉट कम्स इन डेबिट, व्हॉट गोज आउट इन क्रेडिट. पाहायचं आता काय आलं आणि काय गेलं बिझनेसमधलं. पाहू आपण. फर्निचर सोल्ड केलं आपण, विकलं फर्निचर. विकलं याचा अर्थ बिझनेसमधलं फर्निचर गेलं, समोरच्या ज्याला आपण विकलं त्याच्याकडे गेलं ते फर्निचर आपल्याकडून. बरोबर ना. तर मग त्याच्या बदल्यात आपल्याला काय, आपण फुकट विकलं काय ते नाही, आपण काय कशावर विकलं ते, बाय कॅश. म्हणजे आपल्याकडे आलं काय मग, तर या ठिकाणी कॅश आली. सो काय करू आपण इथं, टू कॅश अकाउंट डेबिट, टू कॅश अकाउंट डेबिट, सॉरी बाय कॅश अकाउंट डेबिट टू काय गेलं बिझनेसमधलं फर्निचर, टू फर्निचर अकाउंट क्रेडिट. क्रेडिट लिहायचं की काम नसते, कारण आपण इथं डेबिट करतो, इथं टू शब्द लागला की ते ऑटोमॅटिकली त्याचा मिनिंग काय समजतो आपण, क्रेडिट. त्यामुळे क्रेडिट लिहिणं फार गरजेचं नसते, लिहा किंवा नका लिहू काही प्रॉब्लेम नाही. 10,000 इथं आणि इथं पण 10,000. ओके, 10,000. बरोबर, हा रूल आपण इथं अप्लाय केला. बिझनेसमध्ये काय आली, कॅश आली, कारण सोल्ड आउट केलं आपण फर्निचर, त्यामुळे कॅश आली म्हणून व्हॉट कम्स इन डेबिट, कॅश आली म्हणून कॅश अकाउंट डेबिट. आणि काय गेलं बिझनेसमधलं, तर फर्निचर गेलं म्हणून फर्निचर अकाउंट क्रेडिट. हे झाली आपली सेकंड एंट्री आपण या ठिकाणी पाहिली. मग आता आपले जर नरेशन स्पष्टीकरण करायचं असते ट्रान्झॅक्शनचं किंवा काय नेमकं झालं आहे बिझनेसमध्ये, त्याचं नरेशन कसं करू आपण, बिईंग शब्द वापरायचा असते आपल्याला. पहिले बिईंग फर्निचर सोल्ड बाय कॅश, ब्रॅकेटमध्ये करू आपण, लिहून दाखवतो तुम्हाला अशा प्रकारे, बिईंग फर्निचर सोल्ड बाय कॅश. अशा प्रकारे ब्रॅकेटमध्ये आपल्याला हे दाखवायचं असते. तो कसं कॅशाचं ट्रान्झॅक्शन्स आहे, तर आपण सांगितलं इथं बिईंग फर्निचर सोल्ड बाय कॅश, फर्निचर नगदीने विकल्याबद्दल मराठीमध्ये अर्थ. हे झाली एंट्री क्रमांक सेकंड आपली. बरोबर, हा झाला आपला रूल क्रमांक फर्स्ट. सेकंड रूल आपण या ठिकाणी आता पाहूया. कोणता रूल आहे सेकंड या ठिकाणी पाहू आपण. सेम टू सेम याचसारखा आपला सेकंड रूल आहे. सेकंड रूल घेऊ आपण इथं आता, पर्सनल अकाउंट. दुसरा रूल घेऊ आपण पर्सनल अकाउंट. मराठीमध्ये म्हणतो आपण वैयक्तिक खाते, वैयक्तिक खाते.
काय सांगतो सेकंड रूल पा, नावाचं त्याचं वैयक्तिक खाते, पर्सनशी रिलेटेड असणारा हा रूल. ज्या ट्रान्झॅक्शन्समध्ये एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या बँकेचं किंवा एखाद्या कंपनीचं नाव आहे त्या ठिकाणी हा रूल्स आपल्याला अप्लाय करायचा आहे. आता तुम्ही म्हणसाल सर बँक आणि कंपनी का पर्सन आहे काय? नाही, परंतु कंपनी कायदा 1956 आणि सुधारित कायदा 2013 याच्यानुसार कोणतीही बँक आणि कोणतीही कंपनी, इन्स्टिट्यूट काय असते, एक प्रकारे व्यक्ती समजतो आपण त्याला. कृत्रिम पर्सन, कृत्रिम व्यक्ती, आर्टिफिशियल पर्सन त्याला समजत असतो. कायद्यानुसार ते काय एक प्रकारे व्यक्तीचं आहे. त्यामुळे कोणत्याही ट्रान्झॅक्शन्समध्ये एखाद्या पर्सनचं नाव, फॉर एक्झाम्पल राम, श्याम, आकाश, धीरज वगैरे जे काय नाव असतील ते, बरोबर. त्यानंतर बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, RBI जे काय नावं असतील ते बँकेचे नावं. आणि कंपनी, जिओ कंपनी, XYZ कंपनी, त्यानंतर बिर्ला कंपनी, जे काय कंपनीचं नाव असेल ते. हे जर 3 नावं ट्रान्झॅक्शन्समध्ये असतील, 3 प्रकारचं कोणते एखाद्या व्यक्तीचं नाव जर असेल तर त्या ठिकाणी कोणता रूल लागू होणार आहे? पर्सनल अकाउंट, वैयक्तिक खाते. व्यक्तीचं नाव असेल तर वैयक्तिक खात्याचा नियम. ओके, आता नियम काय सांगते पा, नियम काय आहे? डेबिट द रिसिवर अँड क्रेडिट द गिवर. काय सांगतो रूल आपल्याला? डेबिट द रिसिवर अँड क्रेडिट द गिवर म्हणजेच काय? लाभ घेणाऱ्या व्यक्तीच्या खाते नावे करा आणि लाभ देणाऱ्या व्यक्तीच्या खाते काय करा? जमा करा. जो व्यक्ती लाभ घेत आहे त्या व्यक्तीच्या खाते नावे म्हणजेच डेबिट, आणि जो व्यक्ती लाभ देत आहे त्या व्यक्तीच्या खाते काय करा? क्रेडिट. बरोबर. समजून घेण्यासाठी एक्झाम्पल घेऊ आपण याचं कशा प्रकारे होणार आहे. तर फॉर एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल फर्स्ट, कॅश रिसिव्ड, कॅश पेड करू आपण. कॅश पेड टू राम, हे आहे ट्रान्झॅक्शन ₹5000. काय ट्रान्झॅक्शन्स आपलं? कॅश पेड टू राम, रामला आपण कॅश दिली, बरोबर, 5000 रुपयाची. काय आहे ट्रान्झॅक्शन्समध्ये? व्यक्तीचं नाव आलं. ज्या ठिकाणी व्यक्तीचं नाव येत असेल, रूल क्रमांक सेकंड, पर्सनल अकाउंट. कोणता रूल आहे? हा रूल काय सांगते? डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. बरोबर आहे. डेबिटमध्ये काय करा? रिसिव्हरचं नाव, लाभ घेणाऱ्याचं नाव, आणि क्रेडिटमध्ये लाभ देणाऱ्या व्यक्तीचं नाव. आता येतं आपण कॅश पेड टू राम, रामला आपण कॅश दिली. रामला काय केलं? आपण कॅश त्याला दिली. म्हणजेच रिसिव्हर कोण झाला कॅशचा? इथं राम झाला. म्हणजेच तो कोण झाला? रिसिव्हर आहे, म्हणजेच लाभ घेणार आहे. त्याच्या खाते काय करा? नावे करा, डेबिट करा. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल मग इथं? बाय राम अकाउंट डेबिट. किती रुपये? 5000 रुपीज. बाय राम अकाउंट डेबिट. आता अनेक सारे एक लक्षात ठेवायचं आपण की अनेक सारे ट्रान्झॅक्शन्स असे असतात की त्या ठिकाणी आपल्याला 2 रूल्स अप्लाय करावे लागतात. मॅक्झिमम टाईप्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स असे आहेत की तिथं आपल्याला एकूण 2 रूल लागतात. फॉर एक्झाम्पल हेच ट्रान्झॅक्शन्स, इथं किती रूल लागतात? 2 रूल लागतात. एक राम आहे म्हणजे पर्सनल अकाउंटचा रूल लागला अप्लाय. सेकंड कॅश आहे. कॅश काय? आपली असेट आहे, संपत्ती आहे. त्या ठिकाणी आणखी दुसरा रूल्स आपल्याला इथं अप्लाय करावा लागणार आहे रिअल अकाउंटचा. रिअल अकाउंटचा रूल्स, व्हॉट कम्स इन डेबिट, व्हॉट गोज आउट इन क्रेडिट. काय झालं इथं? कॅश त्याला आपण दिली, रामला कॅश आपण दिली. आता कॅश दिल्यामुळे कॅश केली, व्हॉट गोज आउट इन क्रेडिट, पहिल्या रूलनुसार जो पहिला रूल पाहिला आपण. त्यामुळे मग काय करावं लागेल आपल्याला इथं? टू कॅश अकाउंट 5000. हा झाला आपला एक्झाम्पल. येतं हे झाली आपली टोटल कंप्लीट जर्नल एंट्रीज या टाईपची. ओके, सेकंड एक्झाम्पल पाहू आपण. दुसरं एक्झाम्पल या ठिकाणी घेऊ आपण. कॅश रिसिव्ड फ्रॉम श्याम. काय ट्रान्झॅक्शन्स आहे? कॅश रिसिव्ड फ्रॉम श्याम. काय कोणाचं नाव आहे? व्यक्तीचं नाव आहे. 100% पर्सनल अकाउंट लागणार आहे, पर्सनल अकाउंटचा रूल लागणार आहे. दुसरं कॅश आहे, असेट आहे. दुसरा रूल कोणता लागेल? आपला रिअल अकाउंट. 2 रूल या ट्रान्झॅक्शन्समध्ये अप्लाय होतील. अनेक सारे ट्रान्झॅक्शन्स असे असतात की तिथं आपल्याला 2 रूल्स अप्लाय करावे लागत असतात. ओके, त्या ठिकाणी 2 रूल्स लागणार आहेत. पहिले आपण पर्सनल अकाउंटचा रूल पाहू. इथं काय सांगते आपल्याला? पर्सनल अकाउंटचा व्यक्तीचं नाव असेल तर पर्सनल अकाउंटचा रूल घ्यायचा आपण. व्यक्तीचं नाव आहे श्याम, व्यक्ती आहे, अमाऊंट 5000 घेऊ आपण. व्यक्ती आहे श्याम, त्यामुळे रूल लागेल पर्सनल अकाउंट. काय सांगतो रूल आपल्याला? डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. ओके, आता कॅश रिसिव्ड फ्रॉम श्याम, श्यामकडून आपल्याला पैसे मिळाले.
श्यामकडून मिळाले, बरोबर. श्यामलाने दिले, आता आपण श्यामकडून आपल्याला काय झालं, कॅश मिळाली. याचा अर्थ श्याम कोण झाला, रिसिव्हर की गिवर? कोण आहे तो, इथं गिवर आहे, कारण त्यानं आपल्याला पैसे दिले त्यामुळे तो कोण आहे, गिवर. म्हणजेच काय करू आपण, याला क्रेडिटमध्ये घ्यायला लागेल. टू श्याम अकाउंट 5000, टू श्याम अकाउंट 5000 क्रेडिटमध्ये घ्यावं लागेल श्यामला, बरोबर ना, कारण तो गिवर आहे. रूलनुसार क्रेडिट द गिवर, क्रेडिटमध्ये गिवरचं नाव म्हणून श्याम अकाउंट आपण या ठिकाणी लिहिले 5000. दुसरा रूल आता लावू आपण इथं कोणता, रिअल अकाउंटचा. रिअल अकाउंटचा रूल आठवा, जो सध्याच आपण पाहिलेला फर्स्ट क्रमांक, व्हॉट कम्स इन डेबिट, व्हॉट गोज आउट इन क्रेडिट. कॅश रिसिव्ड, काय झालं, कॅश रिसिव्ड झाली, आपल्याला प्राप्त झाली, मिळाली, आली आपल्याकडे. व्हॉट कम्स इन डेबिट, काय आली आपल्याकडे, कॅश आली, त्यामुळे व्हॉट कम्स इन डेबिट चे आलं ते डेबिट करा. म्हणजेच काय करू आपण इथं, बाय कॅश अकाउंट 5000, बाय कॅश अकाउंट 5000. टोटल एंट्री काय तयार झाली मग आपली इथं, बाय कॅश अकाउंट डेबिट टू श्याम अकाउंट. नरेशन करावं लागेल, स्पष्टीकरण आपण त्याचं नरेशन काय करू, बिईंग कॅश रिसिव्ड फ्रॉम श्याम, असं ब्रॅकेटमध्ये आपलं त्याचं नरेशन. दॅट इज कॉल्ड जर्नल एंट्रीज ॲज पर पर्सनल अकाउंट रूल अँड रिअल अकाउंट रूल. अशा प्रकारे 2 एंट्री आपल्या या ठिकाणी पाहिल्या, 2 प्रकारचे रूल्स आपण पाहिले. लास्ट आणि शेवटचा आपला जो रूल आहे तो आहे रूल क्रमांक 3. काय सांगते तिसरा रूल पहा. हे रूल्स अत्यंत, याच्यावर टोटल जर्नल एंट्रीज आपले डिपेंड आहेत. हे ज्याला समजले त्याला टोटली जर्नल एंट्रीज आल्या, आणि हे जर नाही समजलं तर आपल्याला कोणत्याच प्रकारे एंट्रीज येणार नाहीत. एक शॉर्टकट ट्रिक्स आहे याच्यामध्ये की 5 गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला शॉर्टकट टाईपच्या जर्नल एंट्रीज कराव्या लागतात, परंतु ते शब्द आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. एक नेक्स्ट व्हिडिओ आपण त्याच्यावर सुद्धा इथं तयार करणार आहोत. तिसरा रूल आहे आपला नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा रूल, ज्याला मराठीमध्ये म्हणतो आपण नामधारी खाते. नामधारी खात्याचा नियम काय सांगतो हा पहिले. आता नॉमिनल अकाउंट म्हणजे काय, कधी अप्लाय करायचा हा, की जेव्हा सेम टू सेम बिझनेसमध्ये काही येत असेल आणि काही जात असेल तरच, परंतु अशा स्वरूपाचे खर्च असतात किंवा इन्कम्स असतात जे डोळ्याने दिसत नाहीत आपण, परंतु पैसा येते परंतु तो काय ते कसा आहे ते डोळ्याने दिसत नाही आपल्याला, किंवा जाते तर कसा ते डोळ्याने दिसत नाही. अशा वेळेस हा रूल्स आपल्याला अप्लाय करायचा, अदृश्य स्वरूपाचे. फॉर एक्झाम्पल सॅलरी डोळ्याने दिसते काय, आपल्याला नाही दिसत, स्पर्श करू शकतो काय सॅलरीला, आपण नाही करू शकत. सॅलरी, रेंट, एनी टाईप ऑफ एक्सपेन्सेस, बरोबर ना. त्यानंतर वेजेस, बरोबर. म्हणून सॅलरी, वेजेस, कोणत्याही स्वरूपाचा आपल्या बिझनेसमध्ये होणारे खर्च, एक्सपेन्सेस, इन्कम्स, लॉस अँड गेन्स, ह्या 4 गोष्टी जर असतील तर त्या ठिकाणी कोणता रूल लावायचा आपण, नॉमिनल. खर्च, उत्पन्न, लाभ आणि हानी, या ठिकाणी कोणता नियम लागणार आपला, नॉमिनल. ज्या ठिकाणी खर्च आहे समजून जायचं नॉमिनल, उत्पन्न मिळालं काही समजून जायचं काय आहे, नॉमिनल आहे, बरोबर. काय सांगतो नियम, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. सिंपल रूल आहे. काय म्हणते, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. डेबिटमध्ये काय घ्या, संपूर्ण खर्च आणि संपूर्ण हानी नावे करायची आपल्याला, डेबिटला करायची आहे, आणि सर्व इन्कम्स, उत्पन्न आणि गेन्स, सगळे होणारे लाभ कुठं करायचे आहेत आपल्याला, क्रेडिटमध्ये करायचे आहेत, बरोबर. आता हा कसा अप्लाय करायचा, याच्यावरचं एक एक्झाम्पल घेऊ आपण. पहा एक्झाम्पल फर्स्ट, सॅलरी पेड ₹1000. काय आहे आपलं, पेड, सॅलरी पेड ₹1000. काय ट्रान्झॅक्शन झालं आपल्या बिझनेसमध्ये, सॅलरी पेड ₹1000, बरोबर. सॅलरी आहे, सॅलरी म्हणजे वेतन, खर्च आहे तो आपला, पेड केली ना आपण त्यामुळे खर्च झाला तो. ज्यावेळेस मिळते त्यावेळेस उत्पन्न, ज्यावेळेस देतो आपण त्यावेळेस खर्च, त्यामुळे सॅलरी आपला काय आहे, हा खर्च आहे, बरोबर ना. मग याचा याची एंट्री करायची आपल्याला. काय सांगते आपला रूल्स, डेबिट ऑल एक्सपेन्सेस, डेबिटमध्ये संपूर्ण खर्च, बरोबर. सॅलरी आपला खर्च आहे त्यामुळे काय लिहू आपण, बाय सॅलरी अकाउंट, बाय सॅलरी अकाउंट 1000. डेबिट ऑल एक्सपेन्सेस, सर्व खर्च डेबिटमध्ये, सॅलरी खर्च आहे म्हणून बाय सॅलरी अकाउंट डेबिट. मग आता टू काय करसान, सेम टू सेम येतं. आता काय करावं लागणार आहे, परत रूल क्रमांक फर्स्ट या ठिकाणी अप्लाय होणार आहे. मी सांगितलं होतं तुम्हाला की अनेक ट्रान्झॅक्शन्स असतात की त्या ठिकाणी एकूण 2 प्रकारचे रूल्स आपल्याला अप्लाय करावे लागतात इथं, त्यामुळे पहिला रूल अप्लाय करावा लागणार आहे. कोणता रूल, पहिला
व्हॉट कम्स इन डेबिट, व्हॉट गोज आउट इन क्रेडिट. आता काय झालं, आपण या ठिकाणी सॅलरी दिली, सॅलरी काय केली आपण दिली, याचा अर्थ एका प्रकारे काय झालं, बिझनेसमधली कॅश गेली. सॅलरी म्हणजे की आपण अशी वस्तू नसतो देत एखाद्या, किंवा हे घे वस्तू सॅलरी म्हणून, असं नसतो करत आपण. सॅलरी कॅशमध्ये दिली जात असते. सॅलरी कशामध्ये देतो आपण, कॅशमध्ये. त्यामुळे काय येणार येतं टू कॅश अकाउंट, टू कॅश अकाउंट 1000. बिईंग नरेशन काय येणार आहे, बिईंग सॅलरी पेड. ओके, हे झाली आपली कंप्लीट एंट्री ॲज पर नॉमिनल अकाउंट. सेकंड एक्झाम्पल याचं घेऊ आपण. सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण. रेंट रिसिव्ड ₹1000. रेंट रिसिव्ड ₹1000. काय आहे आपला ट्रान्झॅक्शन्स, रेंट रिसिव्ड झालं, मिळालं आपल्याला, प्राप्त झालं किती रुपयाचं, 1000, 1000. बरोबर, मिळालं याचा अर्थ इन्कम आहे, ते पैसा मिळाला आपल्याला, 1000 रुपये मिळाले, इन्कम आहे ते आपलं. रूल काय सांगते, डेबिट ऑल एक्सपेन्सेस, क्रेडिट ऑल इन्कम्स. याचा अर्थ रेंट आपलं कुठं जाणार आहे, क्रेडिटमध्ये जाणार आहे. म्हणून आपण काय करू इथं, टू रेंट अकाउंट. किती रुपये मिळाले तर 1000. टू तर 100% टू रेंटमध्ये होणार आहे, ॲज पर आपला रूल जो आहे याच्यानुसार रेंट अकाउंट क्रेडिट होणार आहे. ओके, आता परत आपल्याला या ठिकाणी बिझनेसमध्ये कॅश आली आपल्या बिझनेसमध्ये. रूल क्रमांक फर्स्ट, कारण रेंट देखील आपल्याला काही वस्तू नसतात मिळत, काय मिळते आपल्याला, कॅश मिळत असते. त्यामुळे आपल्या बिझनेसमध्ये काय आलं, मग रेंट जर मिळालं आपल्याला तर आपल्या बिझनेसमध्ये काय आलं असेल तर कॅश आली आपल्या बिझनेसमध्ये. म्हणून आपण काय करणार आहोत इथं परत, बाय कॅश अकाउंट डेबिट, बाय कॅश अकाउंट डेबिट 1000. हे झालं आपलं पूर्ण जर्नल एंट्रीज तयार. ओके ना. ब्रॅकेटमध्ये नरेशन लिहू आपण, बिईंग रेंट रिसिव्ड, असं त्याचं नरेशन होणार आहे. दॅट इज कॉल्ड जर्नल एंट्रीज. अशा प्रकारे 3 रूल्स अप्लाय करून आपल्याला टोटल काय करायचे असतात, जर्नल एंट्रीज तयार करायच्या असतात. आता याच्यावरचे जे एक्झाम्पल्स आहेत, अनेक सारे ट्रान्झॅक्शन्स आपल्यासमोर असतात. सेल केलं, परचेस केलं, रेंट मिळालं, वेजेस दिली आपण, त्यानंतर सॅलरी दिली आपण, कमिशन प्राप्त झालं, मिळालं, रिसिव्ड झालं, असे अनेक सारे ट्रान्झॅक्शन्स याच्यावर असतात. आता डिटेल्समध्ये याचे एक्झाम्पल कसं करायचं, कारण जर्नल एंट्रीज करताना अशा प्रकारे जर्नल एंट्रीज नाही करत आपण, हे समजून देण्यासाठी आहे फक्त. याचा एक विशिष्ट फॉर्मॅट असतो, त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज करायचे असतात. फॉर्मॅट कसं असते नॉर्मली सांगतो मी तुम्हाला. फॉर्मॅट 2 आपण, आणि आजचा व्हिडिओ स्टॉप करू. सेंटरमध्ये लिहू आपण जर्नल एंट्रीज, आणि एक छोटासा इथं कॉलम असतो, इथं सारखे सारखे 2 कॉलम, इकडे डेटचा कॉलम. अशा प्रकारे फॉर्मॅट असतो जर्नल एंट्रीजचा. पहिल्या कॉलममध्ये लिहावं लागते आपल्याला डेट, कोणत्या डेटचा तो ट्रान्झॅक्शन्स आहे. इथं पर्टिक्युलर्स संपूर्ण त्याची जर्नल एंट्रीज. इथं LF लेजर फेल्यो म्हणून असतो. लेजर फेल्यो म्हणजे लेजरमध्ये तो ट्रान्झॅक्शन्स किती नंबरचा आहे किंवा कोणत्या पेजवर आहे तो पेज नंबर इथं मांडायचा असतो आपल्याला. फॉर्मॅलिटीज आहे फक्त, की जास्त महत्त्वाचं नाही आहे ते. इथं डेबिट अमाऊंट आणि इथं क्रेडिट अमाऊंट. डेबिट अमाऊंट आणि क्रेडिट अमाऊंट हा त्याचा असतो फॉर्मॅट. या फॉर्मॅटमध्ये आपल्याला संपूर्ण ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करायचे असतात. फॉर एक्झाम्पल घेऊ आपण, सपोज वर्ष आहे 2006, जानेवारी 1 या तारखेची सपोज एक एंट्री आहे. एंट्री आपली कॅश, एंट्री आपली कॅश अकाउंट डेबिट टू रेंट अकाउंट, अशी एक एंट्री आहे. तर ते कशी लिहा लागेल आपल्याला इथं अशी, बाय कॅश अकाउंट डेबिट टू रेंट अकाउंट, अमाऊंट लिहू आपण 1000 इथं आणि 1000. फॉर एक्झाम्पल आहे फक्त हे, फॉर एक्झाम्पल. ओके, याच्यामध्ये डॅश आणि खाली ब्रॅकेटमध्ये नरेशन, बिईंग रेंट रिसिव्ड. ओके, याचं नरेशन. अशा प्रकारे जर्नल एंट्रीज चालतात कंटिन्यू. हे तारीख झाली की मग दुसरी याच्या खाली, तिसरी याच्या खाली, चौथी याच्या खाली, असं कंटिन्यू त्या ठिकाणी जर्नल एंट्रीज आपल्या चालणार आहे. हा आपला फॉर्मॅट. हा फॉर्मॅट यूज करून सर्व एंट्रीज आपल्याला करायच्या असतात. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करू तर त्या संपूर्ण एखादं एक्झाम्पल घेऊ आपण आणि एक्झाम्पल त्या ठिकाणी पूर्ण सॉर्ट आउट करू. पूर्ण सोल्युशन आपण त्या एक्झाम्पलचं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण करू. 1-2 एक्झाम्पल पाहिले आपण की त्याच्यानंतर एक शॉर्टकट ट्रिक्स जे आहे 4-5 एक्झाम्पल पाहिले की अनेक शब्द आपल्याला समजतात. कॅपिटल काय आहे, इन्कम काय आहे हे आपल्याला समजलं की मग आपण नेक्स्ट व्हिडिओला त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये शॉर्टकट ट्रिक्स याची शिकू की शॉर्टकट ट्रिक्स काय आहे, रूल्स
रूल्स पाहायचं काम नाही, तेवढ्या गोष्टी आपण पाहिल्या की बरोबर ॲटोमॅटिकली आपल्याला त्या एंट्रीज येऊन जातील. 5 गोष्टी आहेत त्या आपण पाहिल्या की बरोबर ते समजून जातील आपल्याला. कॅपिटल, एक्सपेन्सेस, इन्कम, असेट आणि लायबिलिटी. ह्या 5 गोष्टी आपल्या लक्षात आल्या की ॲटोमॅटिक त्या 5 गोष्टीवरूनच सगळे ट्रान्झॅक्शन्स आपण या ठिकाणी करणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत. पुढचा व्हिडिओ आपण एक्झाम्पलचा तयार करू, त्याच्यानंतर मग त्या समोरचं एक्झाम्पल झाल्यानंतर त्याच्यानंतर मग आपण त्या शॉर्टकट ट्रिक्सनुसार तिथं एंट्रीज पाहणार आहोत. ठीक आहे. आशा करतो की तुम्हाला ह्या आजच्या जर्नल एंट्रीज समजल्या असतील आणि पुढचा व्हिडिओमध्ये आपण लवकरच तयार करू. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.